मुंबईतले मनसे उमेदवार राज ठाकरेंच्या भेटीला अनेक ऑफर येतील. मुंबईत वाचवण्यासाठी अमिषाला बळी पडू नका, प्रत्येक बूथला आपली 10 लोक उभी करा, राज ठाकरेंचा उमेदवारांना कानमंत्र. उद्धव ठाकरे राज ठाकरेंची भेट घेणार. दुपारनंतर उद्धव शिवतीर्थावर जाणार. आगामी निवडणुकांबाबत उद्धव ठाकरे राज ठाकरेंची भेट घेणार. वचननामा प्रचाराबाबत भेटीत चर्चेची शक्यता. बंडखोरांना शांत करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री मैदानात. प्रमुख शहरातील बंडखोरांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून संपर्क. बंडखोरांना राजकीय पुनर्वसनाचा शब्द. राहुल नार्वेकरांना आपण विधानसभा अध्यक्ष असल्याचा विसर पडला. अध्यक्षानं अशा प्रकारे उमेदवारांना धमकावणं चुकीचं. संजय राऊतांचा घणाघाट पराभव दिसू लागल्यानं राऊतांकडून बिनबुडाचे आरोप. नार्वेकरांचा पलटवार. नांदेड शिवसेनेत उमेदवारीवरून नाराजी नाट्य. कल्याणकरांनी ठरवून तिकीट कापल्याचा माजी नगरसेवक बाळासाहेब देशमुखांचा आरोप. जेटपी निवडणुका 2 टप्प्यात होण्याची शक्यता. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे संकेत. मनपानंतर आधी 50% आरक्षण मर्यादेतील जेटपीच्या निवडणुका होणार. देशात फ्रान्सच्या धर्तीवर निवडणुका व्हाव्यात. आनंदराज आंबेडकर यांची मागणी. गुंडांना तिकीट पैसे वाटपामुळे लोकशाही अडचणीत आली असल्याचं मत. 208व्या विजय दिनानिमित्त कोरेगाव भीमामध्ये आंबेडकरी अनुयायांची मोठी गर्दी. उपमुख्यमंत्री अजित पवार प्रकाश आंबेडकर यांच्याकडून विजय स्तंभाला अभिवादन. सरस्वतांच्या स्वागतासाठी सातारा नगरी सज्ज. 99व्या मराठी साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात. पानिपतकार विश्वास पाटलांच्या हस्ते उद्घाटन. 4 दिवस विविध कार्यक्रमांची रेलचेल. भाईंदर रेल्वे स्टेशनवर मराठी तरुणावर मुजोरी. स्टेशन मास्तरनं तरुणाला 2 तास डांबून ठेवलं. मराठी सूचना नसल्याबद्दल जाब विचारल्यानं डांबून ठेवलं.